ठाकरेंच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं. ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू, मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. बरोबर बोलले आहेत ते. त्या चुकीचं काय बोलले? हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल, विजय मेळावा असेल, याला पक्षीय लेबल लावू नका. हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते, हे तेवढंच खरं आहे ना. दुसरं तर कोणी करत नाहीये. या संदर्भातल्या बैठका दोन पक्षातच होत आहेत. या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते. हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही की आपण असे कितीही बोललो, काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातूनच हे सगळं घडत आहे. पण देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की दोन भावांना एकत्र येऊ नये त्यांनी, असा मी कुठला GR काढलेला नाही. त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, हा त्यांचा वैयक्तिक विषय. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. त्याच्यामुळे GRच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. एक आपली स्क्रिप्ट जी आहे ती गहाळ पडलेली आहे किंवा ती ईडीकडे पडलेली आहे, कोणती स्क्रिप्ट आहे त्या संदर्भात आपण काय करतो? हो, करेल ना. एक तर ठाकरे 2 या सिनेमाचं एक अर्ध स्क्रिप्ट ईडीवाले घेऊन गेले. जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल आहे, ते घेऊन गेले. आता आम्ही अर्ज केलाय, आम्हाला परत द्या म्हणून, आम्हाला काम करायचं त्याच्यावरती. राऊत साहेब, फडणवीस वारंवार असं म्हणता आहे की डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार, म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाच्या सरकारने स्वीकारला होता. काल त्यांनी असं विधान केलं आहे की उद्धव ठाकरेंचे उजवा हात समजले जाणारे उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला. तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर. आम्ही वारंवार काय सांगतोय, तो जो अहवाल आहे तो स्वीकारला, त्याच्यावरती काय कार्यवाही केली, त्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता GR काढला, हे समोर आणा. तो GR जसा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक GR काढला, हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची, हा GR आहे ना. त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं. अशा प्रकारचा GR जर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवताच कशाला? तुमच्या हातात सरकार आहे. बघा, हे खोटारडे लोक आहेत. हे खोटेपणातून सत्तेवर आले. ढोंग हे त्यांचं हत्यार आहे. ह्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. हे खोटं बोलत आहेत. जर उद्धव ठाकरे साहेबांचा GR असता तर आम्ही तो कशाला जाळला असता? आम्ही तुमचा GR जाळतोय, तुम्ही आमचा GR जाळा ना.